सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। दंडवत प्रणाम। आज चला महानुभावीय लिपी शिकूया, महानुभावांचे 6,500 ग्रंथ वाचूया। या उपक्रमांतर्गत हा 5वा व्हिडिओ या ठिकाणी तयार करीत आहोत। आपण आतापर्यंत वर्ण स्वर पाहिलेले आहेत, त्याचा अभ्यासही केलेला आहे। त्याची परत आपण इथे उजळणी करू थोडक्यामध्ये, आणि नंतर पुढे एक परिच्छेद घेऊन त्याच्यावरती आपण वाचन करूया। श्री परेशाय नमः। श्री चक्रधराय नमः। महानुभावीय लिपी। आतापर्यंत आपण जे काही शिकलं त्याची आपण उजळणी करू थोडक्यामध्ये। ओ आ ई ई उ ऊ ये ऐ ओ औ आ ओ आ ई उ ऊ ए ऐ ओ औ आ क ख ग घ हे ङ वाङ्मयाचं। याचा वापर साधारणपणे अभावानेच केला जातो किंवा केला जात नाही। च छ ज झ ट फ ड ध न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श
प ल ळ क्ष ज्ञ क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ क्ष ज्ञ. हे आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत. त्यानंतर पुढे क का की को के कई को कौ कम का. हे पण आपण पाहिलेलं आहे. क का की को के कई को कौ कम खा कम कहा. आता ख खा ख खा खी खू खे खै खो खौ खम खा. ग गा गी गो गे गई गो गौ गंगा. अशा पद्धतीनं आता आपण हे घ घा घी घी घू घू त्याच्यानंतर च चा ची ची चू चू चे चै ज जा जी जी अशा पद्धतीने आपण ज्ञापर्यंत हे समजून घ्यावे. ही महानुभावीय लिपीची बाराखडी आपण अवगत केलेली आहे. आता याच्यामध्ये जोडाक्षर पण आपण समजून घेतलेले आहेत. ज्याप्रमाणे उदाहरणार्थ प्राप्ती विकल्प विघ्न हे जोडाक्षर
निप्ती, प अर्ध त्याला पुढे ती जोडलेलं आहे. विकल्प ल अर्ध आहे लिपी मधलं आणि प पुढे विकल्प. विघ्न या ठिकाणी हे सुद्धा जोड अक्षर आहे. प्राप्ती, कर्म राहटी, हे कर्म क, हे रफार र आ टी, कर्म राहटी या ठिकाणी हे जोड अक्षर आलेलं आहे. असे जोड अक्षर जसं जसं आपण पोथी वाचायला सुरुवात करू तसं तसं हे जोड अक्षर आपल्याला अवगत होऊन जातील. आता पुढचा दुसरा टप्पा महत्वाचा महानुभावीय लिपीमध्ये तो आहे खुणा. महानुभावीय लिपीमधील खुणा हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. जे आपण मजकूर लिहित असताना जो विस्तार होतो त्या विस्तारामुळे कागद जास्त लागतो, वेळ जास्त जातो, लिखाणाला जास्त श्रम लागतात. म्हणून त्याला अगदी आखूड बनवून खुणाच्या द्वारे कमी अक्षर, कागद पण वाचतो, वेळ पण वाचतो. यासाठी खुणा हा प्रकार महानुभावीय लिपीचे एक फार मोठे वैशिष्ट्य आहे. 2 पान असणारा मजकूर तो खुणाच्या आधाराने 1 पान किंवा 1.25 पान पर्यंत तो मजकूर संकुचित करण्याची ही एक शैली आहे. त्या खुणा अत्यंत महत्वाच्या आहेत. आता ह्या खुणा आपण एक उतारा घेऊन त्या उतार्याचं वाचन करत असताना त्या जशा जशा खुणा येतील त्या खुणांचा आपण अभ्यास करूया. खुणा अवगत करणं महत्वाचं आहे, कारण खुणा माहिती असतील तरच आपल्याला महानुभावीय पोथीमधील लिपीमधील मजकूर वाचता येईल, पोथी वाचता येईल. मग खुणा हा महत्वाचा वैशिष्ट्य आहे, खुणा या महत्वाचा भाग आहे. म्हणून खुणा सुद्धा आपल्याला प्रत्येक पानागणिक ह्या खुणा हळूहळू परिचित करून घ्याव्या लागतात. जसं जसं आपण महानुभावीय पोथी वाचायला लागू, जसं जसं पुढे पुढे चालू तसं तसं एक एक नवीन खुणा आपल्या समोर येतात आणि त्या खुणा एकदा समजून घेतल्या की मग पुढे आपल्याला पोथी सहजतेनं वाचता येते. तर चला आपण एक उतारा घेऊया आणि ह्या उतारा घेऊन ह्या खुणा कशा येतात त्या समजून घेऊया. सूत्रपाठ. ह्या खुणा थोडक्यात मी एक उतारा आपल्या समोर ठेवतो. तो उतारा पूर्वी सृष्टी मध्ये कवने करणे उंची जेना. एके परमेश्वरे विन ऊंची परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपा वसे
सावेव साकार साकार होय. अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोचक. आता हा उतारा आपल्या समोर मी ठेवलेला आहे. सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपावशे सावेव साकार होय. अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोचक. अत्यंत महत्वाचा आहे हा उतारा. आपण समजून घेतला तर हळूहळू आपल्याला पुढे पोथी वाचायला सोपं जाईल, सुरळीत जाईल. आता या ठिकाणी ज्या खुणा आहेत त्या खुणा कोणत्या कोणत्या आहेत? हे एक खूण आहे या ठिकाणी. सृष्टी दोन शब्द आहेत, त्याच्या ठिकाणी हा एक शब्द आहे खूण. हे कवने ही एक खूण आहे. हे एके ही एक खूण आहे. हे परमेश्वरे ही एक खूण आहे. हे परमेश्वर ही दुसरी खूण आहे. हे असे ही एक खूण आहे. हे पर ही एक खूण आहे. हे अवतरे ही एक खूण आहे. सन्निधान ही दुसरी खूण आहे. एवढ्या मजकुरामध्ये किती खुणा आलेल्या आहेत? 1 2 3 4 हे परमेश्वर एकच आहे. 5 हे 6 हे 7 8 9 5 ओळीमध्ये 9 खुणा आलेल्या आहेत. फार गंमत आहे की नाही? कारण हा मजकूर किती शॉर्ट झाला. हे पूर्ण जर लिहायचं झालं तर आणखीन 2 ओळी वाढल्या असत्या. पण हे खून म्हणजे संक्षेप आहे. त्या खुनाचं वैशिष्ट्य काय आहे? खून म्हणजे हे पहा, इथं सृष्टी, हे सृष्टी हे 2 अक्षराचा संक्षेप होऊन या ठिकाणी सृष्टी ही खून निर्माण झाली. हे सृष्टी ही खून आहे. खून म्हणजे खून, तो शब्द लिहिला जातो आणि त्याच्या बाजूला दोन्ही बाजूला 2-2 टिंब दिल्या जातात विसर्ग. किती खून समजायची. हे सृष्टी ही खून. या ठिकाणी ही सृष्टी. आता हे दुसरी खून आहे कवने. काय? ही एक खून झाली. त्याच्यानंतर हे दुसरी खून आहे, ही व मात्रा. याच्यामधून ही खून आहे कवने. ठीक आहे. ही खून कशी आहे? कवने. क व भ ने या 3 शब्दांच्या ऐवजी एकच शब्द वापरलाय. कवने. सृष्टी मध्ये कवने. पुढे वाचत गेलो आपण. करणे मुंची जना. इथं एके. ही तिसरी खून आलेली आहे. कोणती खून आलेली आहे? तिसरी. ती तिसरी खून कशी आहे? हे काय? एके. एके. मग याच्यामधून आता एक म्हणलं तरी आपण हे अशा पद्धतीनं एक एक एका. त्याच्यानंतर एका.
एके, एक, एका, त्या ठिकाणी हे खून आलेली आहे पहा एके. त्यानंतर सृष्टी हे पाहिलं आपण कवने. दुसरी खून पाहिली एके परमेश्वरे. आता परमेश्वर ही खून आहे. परमेश्वराचे किती अक्षर आहेत? 4 अक्षर आहेत. हे प र मे श्व रे. आता हे किती अक्षर आहेत? 1 2 3 4 5. तर परमेश्वरे हे 5 अक्षराच्या ऐवजी त्याची एकच खून आली. कोणती? परमेश्वरे. किती सोपं आहे? किती सोपं आहे? म्हणजे परमेश्वरे हे 5 अक्षराच्या ऐवजी फक्त परमेश्वरे लिहिलं. एके परमेश्वरे, तोची परमेश्वर. आता परमेश्वरे हे परमेश्वर, हा परमेश्वर झालं. त्याच्यानंतर परमेश्वरे हे पर मे स्व रे. 1 2 3 4 5. त्या परमेश्वरे एवढ्या शब्दाच्या ऐवजी परमेश्वरे एवढं लिहिलं. ही खून आहे. परमेश्वरे. त्याच्यानंतर परमेश्वर, परमेश्वर याच्या ऐवजी परमेश्वर. मात्रा दिली. परमेश्वरे मात्रा दिली. परमेश्वर नुसतं मात्रा न लिहिता नुसतं अशा पद्धतीनं. तर सृष्टी पाहिला आपण शब्द कहणे. एके पाहिलं परमेश्वरे. विन तोची परमेश्वर. निर्वय निराकार असे. आता असे ही खून कशी आहे पहा. हे अ शे सवर एक मात्रा शे. त्याच्याऐवजी फक्त एक लाल त्याच्या माथ्यावरती एक मात्रा दिली. झालं असे. असे पर. आणखीन एक खून आहे आता. पर काय? पर हे कशी लिहिल्या जाते? पर अवतरे. आता अवतरे खून कशी? आता हे परमेश्वरे पाहिलं आपण. परमेश्वर पाहिलं. असे असं पाहिलं. आता पर पर कृपावशे सावेव साकार होय. तर अवतरे. अवतरे किती शब्द आहे? हे अ, हे व, हे त, हे रे. अवतरे. अवतरे हे खून कशी लिहिल्या जाते? दोन्ही कडून टिंब, रेवर मात्रा. अवतरे. गंमत आहे का नाही? अवतरे हे 4 अक्षराऐवजी एकच खून लिहिली. मग याच्यावरूनच अवतार. अवतार कसं लिहिलं जाईल? अवतार म्हणजे बस वरची मात्रा काढून टाकली. अवतार. अवतरे अवतार. अवतरे आपुले सन्निधान. अवतरे अवतार. सन्निधान स नि
सन्निधान. ठीक आहे. हे सन्निधान शब्दाचे किती आहेत? 1 2 3 4. हे 4 अक्षर येतात. त्याच्या ऐवजी त्याचा संक्षेप कसा लिहिला जातो? डबल न. सन्निधान. सन्निधान दे ते दास्यमोच. आता हे पहा पूर्वी. हे सृष्टी ही एक खूण आहे. सृष्टी मध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपावसे सावेव साकार होय अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोचक. या ठिकाणी आपण किती खुणा पाहिल्या? 1 सृष्टी, कवने 2, हे 3 एके, हे 4 परमेश्वरे, हे 5 परमेश्वर असे, हे 6 पर 7, त्याच्यानंतर हे अवतरे 8 आणि सन्निधान 9. या 9 खुणा आपण या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. जसं जसं आपण हे पोथी वाचायला सुरुवात करू तशा तशा नवीन नवीन खुणा आपल्याला पुढे पाहावयाला मिळतात. आणि त्या खुणा आपल्या पाहण्यात आल्यानंतर आपण ते ध्यानात ठेवायचं, पुढे चालायचं. अशा पद्धतीनं पूर्ण महानुभावीय लिपीमधील या पोथीमध्ये अशा शेकडो खुणा तुम्हाला आढळतील. तर आपण या उतारामध्ये पाहिलेला आहे. आता तो उतारा आपण पुन्हा अभ्यासूया. आपण कोणत्या कोणत्या खुणा पाहिलेल्या आहेत? 1 कोणती खूण? सृष्टी ही हे खूण पाहिली आपण. सृष्टी ही एक खूण पाहिली आपण. 2 कवने. कवने हे 2 खूण पाहिजे. तिसरी खूण कोणती पाहिलेली आहे? सृष्टी मध्ये कवने करणे मुंची जेना एके. एके ही शब्द खूण पाहिलेली आपण. एके ही एक खूण अभ्यासलेली आहे. चौथी खूण कोणती आहे? एके परमेश्वरे ही एक खूण पाहिलेली आहे. पर मे श्व रे असे. 5वी खूण कोणती पाहिली आहे आपण? असे. 6वी खूण कोणती पाहिलेली आपण? पर. काय? पर. 7वी खूण कोणते? अवतरे. कोणती खूण आहे? अवतरे. अवतरे. 8वी खूण आहे? 8वी खूण आहे सन्निधान. या खुणा आपण पाहिलेले आहेत. 1 सृष्टी, 2 कवने, 3 एके, 4 परमेश्वरे, 5 असे, 6 पर, 7 अवतरे आणि सन्निधान. त्या 8 खुणा पाहिलेल्या आहेत आपण. आता परत तो मजकूर लिहूया. पूर्वी खाली उकार आहे बरं का. पूर्वी सूत्रपाठातील हे पहिलं प्रकरण आहे.
आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सराळेकार श्री माहीम भट्ट यांना हे प्रकरण निरूपण केलेलं आहे. तो आपण उतारा या ठिकाणी घेतलेला आहे. तर ते आपण कसं लिहिणार आता? सृष्टी मध्ये कवने करणे मुंकी करणे मुंकी देना एके परमेश्वरे वीन पोथी परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपावसे सावेव साकार होय. अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोचक. प्रकरण संपले. तर पूर्वी सृष्टीमध्ये, सृष्टी ही खून इथं आलेली आहे. सृष्टी हे खून आहे पहिली. सृष्टीमध्ये कवने ही खून, ही खून. कवने हे कवने कवने करणे मुंची जना हे एके या ठिकाणी एके परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे असे ही खून आहे. पर कृपावशे सावेव साकार होय. अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोचक इति प्रकरण. अशा पद्धतीनं महानुभावीय लिपीमध्ये पोथ्यांमध्ये अशा खुणांचा वापर केलेला आहे. हे महानुभावीय लिपीचं वैशिष्ट्य आहे. ह्या खुणा आपण जसं जसं पोथी वाचत जातो तशा तशा नवीन नवीन खुणा आपल्याला पुढे येत राहतात. त्या खुणांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होत जाते आणि ते संक्षेप आपल्या लक्षात येतात आणि मग महानुभावीय लिपी महानुभावीय ग्रंथ वाचताना आपल्याला पुढे पुढे गती येते आणि त्याच्यामध्ये एक मौज वाटायला लागते. तर आपण आता हे प्रकरण समजून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा हे प्रकरण आपण ध्यानपूर्वक पहा. पूर्वी सृष्टीमध्ये कवने करणे मुंची जेना एके परमेश्वरे विन तोची परमेश्वर निर्वेव निराकार असे पर कृपा वसे सावेव साकार होय. अवतरे आपुले सन्निधान दे ते दास्य मोचक इति प्रकरण. तर चला आज आपण या 5व्या व्हिडिओमध्ये हे जे समजून घेतलेलं आहे ते आत्मसात करूया आणि येथेच थांबूया. धन्यवाद. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय.